नमस्कार, गुड मॉर्निंग. काय हो घेतले नाही काय ह्या बॅगमध्ये चिकू टाकले. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आणि सागर आता आम्ही ओसरगावला जातो आहे. ओसरगावला जायचं ना खूप स्पेशल असं कारण आहे, ते मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मी दाखवेनच. तर ना खूप दिवसापासून नाही, खूप वर्षापासून माझी इच्छा होती की एक म्हणजे बिझनेस करावा. पण बरेच मी बिझनेस बघितले, म्हणजे साड्यांचं असू दे, कपड्यांचं असू दे, ज्वेलरीचं असू दे. तर त्याचे फायदे तोटे बघता ते काय मला पॉसिबल झालं नाही. तर आज असं ना योग आला आहे, म्हणजे शॉर्ट टर्म बिझनेस करायचा. त्यासाठी मी आणि सागर आता जातो आहे. तर आता आम्ही मार्केटमध्ये जातो आहे. पैसा घेऊन येतो. हां, तर आता आम्ही मार्केटमध्ये जातो आहे. तर मी तुम्हाला दाखवते सगळं. तर सगळ्यात पहिलं आम्ही अंडी घेतली, 3 ट्रे अंडी. व्यवस्थित ठेव बाबा, हेच ऑमलेट होईल. चला आता आपल्या बेकरीत जायचं असं. चला आता पाव पण घेतलेत, भांडून कमी करून कमी काय करी ना, तरी पण मी 10 रुपये कमी गेले. चल आता आपण जाऊया ना. आम्ही आता अंडा आणि पाव तर घेतलेत. आता आम्ही डायरेक्ट ओसरगावला जातोय. चला. गरमच हो, ताजे आहेत. मी आधीच ते का विचारले, ताजे पाव आहेत ना, मला ताजेच हवे. ठीक असं. हाय, वाटेत आम्हाला मिळाले सबस्क्रायबर. मग आम्ही थोडा वेळ थांबलो. आम्हाला पटकन जायचंय, कारण ही अंडीची घेतली आहे ती आम्हाला उकडत पण घालायची आहे. आईने टोपाला मस्त सामान वगैरे घालून पाठीवर बशी थोडं अंड्यावर म्हणजे उभू काय अगदी खट डोक्यात चालता काय. तर चला आम्ही आता पटापट ओसरगावला जातोय आणि आम्हाला आता 10-10:30 पर्यंत आम्हाला तिथे पोचायचं. पण अंडी उकडून ते पण. चला काय म्हणतो काय रे, बघा माणूस नाही सांगतो ती पण एसटी असा हय उतरता एसटीन घराक जा म्हणता. हे बघा योच तो माणूस, योच तो. सोड माका सोड, हय सोड एसटी प्रॉफिट मला देणार काय एसटी म्हणणार. ठीक आहे ती बघ ती थांबव एसटी शिवशाही आहे ती थांबवतली माका बघून थांबवतली. काय गुलाबांक बहर इलो हा. हे बघ गुच्छच्या गुच्छ फुललो असा आहे बघ. आई ग चीज झाला चीज. पण सगळी मेहनत आईची असा, लावचा काम फक्त मी केलंय. चला सगळी मेहनत घोवाची असा, विकूचं काम फक्त मी केलं. चल नेऊन उकडत घाल. जावं इले अंडी घेऊन, जावं अंडी घेऊन इले. काय गे ती गुलाबा फुलली होत, बाप रे. बघून माझं मनच एकदम हे झाला. अगं सगळी जण काल माझी मावशी हिने ती मनीषाने इलेली ना, काय गं गुलाबा फुलली ह्याच्यात आणि वेगवेगळी लाव म्हणून सांगले. हो लावते, या वर्षी मी तुला आणून देते. पिवळी आणि खयची झाडं वगैरे सांग. गेल्या वर्षी म्हणजे हल्ली मी वाढ लावलं, चिकू झाला, लिंबू झाला, गुलाब जाम झालं. आता गुलाबा एक झाड ऐक लावून देतले. चला आम्ही इलो आता, आमका अंडी उकडत घालूची असत. चला जाऊन आता चुलीवर अंडी उकडत ठेवते. होय ना, किती वेळ लागतो लाई उकडा, किती वेळ ठेवू? जास्त काय उकडूची नसते ती, 10-15 मिनिटं. ठीक आहे, हो ठीक आहे चालेल. आई पण आपलं सामान घेऊन जाते. मायले की दोघं मिळून आता इकडे बिझनेस करणार आहे. आईचं सगळं सामान झालंय आणि हा भाऊ आता आईचं सामान नेऊन पोहोचवतोय. झालं आई, ओके तुझं सगळं रेडी? हा एकदा नाही जाऊचा परत येऊ गाया. हो ठीक आहे. हे बघ तुझी मेहनत. गुलाब बघ. चल साखरकडे दे थोडाफार काय सत्ता थर्ड ठेवलं एटीएम. ही बघा आमच्या स्टॉलची तयारी. तिकडे खूप ऊन असता म्हणून मग आम्ही नेट घेऊन जातो. तिकडचे पोरगे देतील बांधून. आईनं आताच फोन केल्यान नेट घेऊन. आणि आपल्या हा दोरी बिरी नको थंय असतले त्यांनी बांधल्याने आहे ना स्टेज. आणि आता आम्ही घेऊन जातलो टेबल घेऊन जाऊचं आपल्या. हा टिपॉय, हो टिपॉय घे. त्यांना सगळं सामान तर आम्ही घेतला,
अंडी तर उकडतात आमची, ते काय टाईम असं अजून 15 मिनटं. तर हे सामान नेऊन आम्ही पुढे सगळं सेटअप करतो. सागर आता मग काय स्टॉल लावतो आम्ही. चला हो चला, इकडे ग्राउंड हा स्टेज असा आणि आम्ही आता इकडे स्टॉल लावलेलो. हो बघा ग्राउंड दाखवतोय. हा बघा ग्राउंड, मस्त ग्राउंड बनवल्याने. हा बघ ना, सिमेंट वगैरे घालून. आई माझी इथे सेटअप करता आमका आता शेड घालूची असा. मॅच सुरू व्हायला अजून वेळ आहे, तोपर्यंत आम्ही ते आमचं दुकान सेट करून घेतोय. आणि येतानाच आम्ही आमच्या सोबत नेट घेऊन आलो होतो. तर माझे भाऊ आता आम्हाला दुकानासाठी सावली करून देतील. आमचे सगळे भाऊ खूप कोऑपरेटिव्ह असत. तर आता ना आमका या नेट टाकून इकडे सावली करून देतात. तर आमच्या हॉलचा या जुना नेट होता ना, तर मी घेऊन इला येता ना. खाली मेडिक बांधला तरी चला, हात पोचता येतो तसा ह्या बांधतोय पुरा वडू घ्या ना, मग पाठी वाढायचा बोलू ना. सागर आता टेबल लावून देतात. इकडे आमचा छत पण झाला. चल आमची अंडी उकाडली असतेली. सगळं सामान नेताना आम्ही सोबत हिशोबासाठी वही पण नेली होती. तर ह्या दुकानातून किती प्रॉफिट होईल मला तर माहित नाही, पण सुरुवातीला श्रील येतात एवढंच मला माहित आहे. आता हा उद्घाटन असा आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त ग्राउंड केल्याने असा. OPL ओसरगाव प्रीमियर लीग. आता शायनिंग इंग्लिश वाईज येत नाही तर बोललोच. हो चला आता उद्घाटन होत. राजे प्रतिष्ठान सिंधू प्रीमियर लीग हे मस्त स्टेज केल्याने असा. तर हाय सेल्फी पॉइंट किंवा ट्रॉफी वगैरे देऊसाठी आणि खरंच खूप मस्त वाटतं माका. म्हणजे IPL सारखं फील येता. तर मी आता आहे ना फोटो काढून घेते लगेच. चला सागर फोटो काढा. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज. मंडळाने खूप छान स्टेज सजवला होता आणि आकर्षक ट्रॉफ्या पण ठेवल्या होत्या. आमच्या गावातली वरिष्ठ मंडळी सगळी इथे जमली होती आणि नंतर सगळ्यात पहिलं गारानं केलं आणि नंतर उद्घाटन पण केलं. तो मानाचा बॉल. मी पण काय खेळाचा चान्स सोडला नाही. मी पण इथे 2-3 बॉल खेळून घेतले. आम्ही आता जातो. आमचा बाकीचं सामान काय नाही. बाकीचं आमचं जे काही सामान आहे साईड सेट करून दिलं. सागर आणि मी घरी जाऊन अंडी घेऊन आलो आणि इथे मग आई आणि आम्ही दोघं सोलत बसलो होतो. म्हटलं थोडीशी अंडी आधी सोलून ठेवूयात आणि मस्त सोलता एन्जॉय करत आम्ही इकडे दादाची मॅच बघत होतो. पहिलीच मॅच दादाची होती आणि दादा बॉलिंग करत होता. त्यावेळी मात्र फुलडोरलेचा चेंडू त्याच्यावरती फटका टोलावलाय. सागरने सगळं सामान आणून दिलं, सगळं सेटअप वगैरे करून दिलं आणि आता ते जात आहेत घरी. आमची भवानी तर झाली असा. अंडा पाव घे अंडा. आमच्याच वाडीतले पोरगे असतात ना, त्यामुळे जराशी मस्करीच चालतात. हां भाऊच असत ना त्याच्यामुळे. तर आईन आणि आम्ही छोटासा बिझनेस स्टार्ट केला आणि आम्हाला तर काय असा अनुभव नाहीये. आई मज्जा म्हणून आम्ही मजा म्हणून करतोय. मी अंडा पाव ठेवलाय तर आणि आईनी आता इथे माझा दादा बॅटिंग करतोय. त्यावेळी मात्र लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु प्रेक्षक बनावं लागणार आहे. चेंडू परत अगदी षटकार आलाय आणि षटकाराने सांगितलं धावपाला घालतं छत्तापार. मंडळाच्या वतीने सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना इथे जेवण पण होतं आणि विशेष म्हणजे माशाचं जेवण होतं. माशाचं जेवण म्हटल्यावर मी वाटच बघत होते आणि जसा गाडीतून जेवण इला कार्यकर्त्यांमध्ये घुसलंय आणि पहिला मी जेवून बसलोय.
हे चुकीचं आहे, आमचा आक्षेप आहे. याला कशाला हे फक्त या सांभाळून ना. आता माझी सातरलची आत्या दादाची मॅच बघायला आली आहे आणि इथे दादा बॉलिंग करतोय. त्यावेळी चांगला चेंडू त्याच्यावरती प्रज्योतच्या बॅटमधून सोडलेला पट्टा. आधी आम्ही थोडीच अंडी उकडत घातली होती. आई परत जाऊन आता अंडी उकडून घेऊन आली आहे. तर माझी आत्या पण इली असा आमका हेल्प करू. आत्या आई पण इली. त्यावेळी मात्र काय यशरक्षण सुरेख संकल्प चौकेकरता कमालीचा चेंडू. पहिल्या चेंडूवर सफलता. परतावा लागतोय फलंदाज दादाची मॅच आहे, बघू आता दादा जिंकतो काय. नवीन फलंदाज देवेंद्र. आज घरी जाऊन आईला परत अंडी उकडून आणावी लागली. तर आई बोलली की उद्या आपण ना इथेच टोप आणि अंडी आणूया आणि उकडूया. उद्या शनिवार पण आहे ना, त्यामुळे कसं शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी असते. तर त्यामुळे भरपूर टीम्स येतात. आई हां भरपूर टीम्स येतात, त्यामुळे जास्त होती म्हणजे होईल. आज 50 अंडा पाव गेलेत. तर आई म्हणायला लागली की आपण आता लाकडं वगैरे गोळा करून ठेवूया. आई इकडे जंगलातून लाकडं गोळा करते आणि आत्ताच हे करून ठेवतोय, कारण सकाळी उद्या आल्या आल्या इकडे जंगलात येऊन लाकडं करा, कारण इकडे आग वगैरे लागलेली आहे ना, त्याच्यामुळे ते काळ वगैरे लागतं. तर आई बोलली की आत्ताच आपण लाकडं काढून ठेवूया. आता लास्ट मॅच आहे त्यामुळे आम्ही काय घरीच जाऊ. आणि माझी आई ती बघा लाकडं गोळा करता. झाली बस झाली. ही बघा आई लाकडा काढल्या कवळीभर. हो सांगितलंय मी उद्यासाठी. आणि मला तर एवढी सर्दी झाली आहे बापरे. थोडस थंड पाणी पिलं होतं. सायनसचा प्रॉब्लेम असल्यामुळे लगेच सर्दी सुरू झाली. वा भरपूर चुली लावलेल्या असतात हे बघा. होय हो थँक्यू. लाकडा कवळीवर आणलाय ती बघ उद्याची तुका सोय. त्यावेळी देखील काय फटका गेलाय. ऑफिस फटका मैदान चेंडूचा प्रवास बघताना आई अंडा पाव मागता. तर चला आजचा दिवसाचा पॅकअप. आम्ही उरलेला आता सगळा घेऊन जातो. थोडाफार थंड उरला आमचा आणि अंडा पाव पण थोडं उरलो. पहिल्यांदाच आम्ही बिझनेस केलो त्याच्यामुळे एवढं पण काय अंदाज नाही. काय आम्ही शिकतो. होय आता उद्या भेटूया. चला आम्ही सगळं हे आता आवरतो आणि घरात जातो. आता आम्ही सगळं आवरलो. तर आईची जवळपास 50च्या आसपास आणि माझी पण 60-65च्या आसपास. माझी ते हेल्प करू. हो एवढी आमची गेली. तर आम्ही आता सगळा गुटाळून जातो घरात. चला वहिनीन पण इकडे थंडाचा लावलेला. वहिनी झाला. वहिनी हाक मारून येतोय. ती लाव बाय दिवसाभराची घरा. तर आता बघू थोडं फ्रेश होणार. आम्ही चहा वगैरे पिऊ आणि नंतर मग हिशोब करायला बसणार आहे मी. तर आमच्या दुधू खेळतोय. तो बघा तिथे. तो बघ दुधू तर गाला. डायरेक्ट जावा आणि हातपाय धुवा. चला हा हातपाय धुवा, बाथरूम मध्ये जावा आणि मगच रुद्रांशला घ्यावा. हो सगळं सामान वगैरे माझे ड्रेस वगैरे घेऊन सागर आले. मी तर काय आता सासरी जात नाहीये. तर सागर आईचं UPIचं करून देत आहेत आणि इकडे आम्ही आमचा हिशोब पण केलाय. तर इकडे पप्पा काय करतात. काय वाचतात पप्पा? काहीतरी वाचतायत नोटीस काहीतरी. तर 9 वाजत आलेत. सागर आता जातील घरी. गॅलरी असतली काहीतरी फाईल